बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील वर्षी आपण हर घर तिरंगा पाहिला होतो ना. आणि उपक्रम सुद्धा केलो. पण या वर्षी आपल्याला कोणता उपक्रम करणे आहे? घर घर संविधान. तर ही संविधानाची पुस्तक आहे. त्या पुस्तकीला काय म्हणतो आपण? भारताचे संविधान. पाहिले का तुम्ही? कुठं पाहता? तर हे बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरचे पुतळे पाहतो तेव्हा त्या पुतळ्यामध्ये बाबासाहेब पकडून राहतात ना. हेच आहे भारताचे संविधान. तर त्यांच्या हातात का दिले जाते? कारण की त्यांनी भारताचे संविधान लिहिलं आणि त्यांचं सर्वात जास्त योगदान असल्यामुळे त्यांना आपण भारताचे काय म्हणतो? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. 7 लोक होते कमिटीमध्ये, पण सर्वात जास्त योगदान कोणाचा होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणले जाते. तर आपली जे भारताचे संविधान पुस्तिका आहे त्या पुस्तिकेचा हा मुखपृष्ठ अशा पद्धतीचा मुखपृष्ठ आहे. जी मूळ संविधान पुस्तिका आहे, भारताची संविधान पुस्तिका आपल्या संसद भवनामध्ये, तर ती अशा पद्धतीचा आहे आणि अशा पद्धतीचा लोगो ठेवलेला आहे. त्यानंतर हे शेवटच्या पृष्ठावरती भारताच्या संविधानाची प्रस्तावना दिलेली आहे. तुम्ही आपण रोज म्हणतो ना शाळेमध्ये, परिपटामध्ये ती प्रस्तावना इथं दिलेली आहे. त्यानंतर ज्या ज्या महामानवांनी भारताचे संविधान लिहिण्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचे इथं सह्या दिलेल्या आहेत. इथं सर्वांच्या सह्या दिलेल्या आहेत. आता फक्त मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सही माहीत असल्यामुळे ह्या नंबरवर आहे बघा. त्यानंतर इथं बऱ्याचशा लोकांचे आहे. हा त्यानंतरचा पेज आहे. इथं बघा, शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी हा ग्रंथ लिहिण्यामध्ये सर्वात जास्त योगदान आहे म्हणून त्यांना भारताचे शिल्पकार म्हणतात संविधानाचे. हे त्यांचे फोटो. तर हा जो संविधान आहे, सर्वात पहिली सभा आपली कधी झाली होती? 28 डिसेंबर 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा झाली होती भारतीय संविधान बनवण्यासाठीची. म्हणजे भारत स्वतंत्र होण्या अगोदर पासूनच भारताचे संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि भारत देश कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947 ला. तर या संविधान सभेमध्ये जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे बघा इकडे आहेत. अरे, हे राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होत. माननीय द्रौपदीजी मुर्मू आहेत. तर हे पहिले राष्ट्रपती होत. हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, त्याचे अध्यक्ष होते. तर त्यांच्याकडे पूर्ण ड्राफ्ट बनवण्याचं काम दिला होता आणि त्यांनी तो ड्राफ्ट बनवून संविधान पुस्तिका म्हणजे पूर्ण लिहिलेला. त्यांना किती वर्ष लागले? 2 वर्ष 18 महिने आणि 18 दिवस ते पुस्तिका लिहिण्यासाठी लागले. आणि तेव्हा जेव्हा लागले तेव्हा त्यांनी जेव्हा सुपूर्द केला तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. बाबासाहेब आंबेडकरांनी हे 4 लोक दिसतात ना, या 4 लोकांकडे जे सुपूर्द केला तो दिवस होता म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे पूर्ण होऊन त्यांच्याकडे दिला. आणि भारताचे संविधान हे कधी लागू करण्यात आले? 26 जानेवारी. आता येत आहे 26 जानेवारी, येत आहे ना. 26 जानेवारी 1950 ला भारताचा संविधान लागू झाला. म्हणजे 1947 ला भारत देश लागू झाला म्हणजे स्वतंत्र झाला. परंतु आपला भारताचा संविधान होता का तेव्हा? 1935च्या जे कलमा होते म्हणजे 1935 मध्ये जेव्हा ब्रिटिश लोकांनी जो कायदा बनवला होता त्यानुसार काही होता. आणि 1949 ला जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा भारताचे संविधान पुस्तिका जेव्हा दिला त्यातले मूलभूत काही कलम लागू झाले होते. आणि पूर्ण संविधान कधी लागू झाला? 26 जानेवारी 1950 ला. यांना भारताचे संविधान ही पुस्तिका म्हणतात. भारताचे संविधान म्हटलं तर काय? ज्या पुस्तिकेद्वारे संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार चालवला जातो त्या पुस्तिकेला भारताचे संविधान ही पुस्तिका म्हटले जाते. यावर्षी आपलं 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे होत आहेत 75 वर्ष पूर्ण, त्यामुळे आपण
भारताच्या म्हणजे जो स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन आहे त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने आपण घर घर संविधान म्हणजे तुम्ही सुद्धा आपल्या घरी जाऊन जागृती करा. याद्वारेच आपले सर्व हक्क अधिकार आपल्याला मिळतात. त्यामुळे या पुस्तकाचं वाचन तुम्हाला करणे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असायला पाहिजे. वाचन करा. ठीक आहे. ओके, धन्यवाद. सावधान, एक साथ विश्रमोगे विश्राम, एक साथ सावधान, एक साथ संविधान करेंगे शुरू कर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्वांना विकास, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, व्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, राज्य स्वातंत्र्य, प्रजाशी व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या आश्रमांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता वर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 22 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अन्वित करून स्वतः प्रत अर्पण करता हो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारताचे संविधान चिराई हो. भारताचे संविधान चिराई हो. भारताचे संविधान चिराई हो. भारताचे संविधान चिराई हो. विश्राम. साथ विश्राम